नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखाकडून एक फार मोठी कामगिरी करण्यात आलेली आहे. ती म्हणजे 22 वर्षापूर्वी एका महिलावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न करून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याच्यातला एका आरोपीला 22 वर्षानंतर गुन्हे शाखाकडून अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण विषयामध्ये गुन्हे शाखाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबोरे यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ. 2002 मध्ये नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये 192/2002 CR नंबर मध्ये एक महिलेच्या विरोधात किडनॅपिंग तसेच सामूहिक बलात्कार चा प्रसंग झालेला होता. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पैकी 2 जे आरोपी होते त्यापैकी 2 आरोपी त्यावेळेस अटक झालेले होते व त्या 2 आरोपींवरती मान्य न्यायालयामध्ये चार्जशीट देखील दाखल करण्यात आली होती. त्यामधील 2 आरोपींपैकी एक जो आरोपी मायकल होता तो जवळपास 2002 जवळपास 13 वर्ष झालं तो फरार होता. त्याच्या मूळ गावी गेल्याची माहिती होती. त्याप्रमाणे अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे महत्त्वाचे सिरियस गुन्हे आहेत, महिलांच्या संदर्भातील जे गुन्हे आहेत त्यांच्यावरती विशेष लक्ष क्राईम ब्रांचने दिलेलं होतं व त्यामध्ये सेंट्रल युनिटचे आमचे PI श्री राग व त्यांच्यासोबतचे सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी ह्याचा तपास पुन्हा एकदा सुरू केला व तपासामध्ये आपल्याला निष्पन्न असे आले की हा जो व्यक्ती आहे तो कुठेतरी तिथेच त्या नालासोपारा वसई विरारच्या भागामध्ये देवळामध्ये कुठेतरी राहतो आणि रिक्षा चालवतो अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आपल्या लोकांनी तिथे गोपनीयरित्या पूर्णपणे फिरून माहिती घेऊन त्याला अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याचे पूर्ण नाव आहे विनोद कुमार राम शिरोमण पांडे उर्फ मायकल उर्फ टिप्पू, वय वर्ष 46 आणि तो मूळचा जो आहे तो गुडहाई राहणार ग्राम पुराणी मुगरा बादशहापूर जिल्हा जौनपूर आणि उत्तर प्रदेशचा असा तो व्यक्ती असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सर, मागचे 22 वर्ष हा आरोपी फरार होता. या 22 वर्षांमध्ये त्याने अशा प्रकारचं कृत्य कुठे केलं आहे का किंवा असं काही? आता जस्ट आपण त्यांना कालच आपण अटक करण्यात आलेलं आहे. त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देखील देण्यात आलं. आता त्यांची कस्टडी घेऊन पोलीस कोठडी घेण्यात येईल आणि कोठडीमध्ये त्यांना याबाबतची विचारपूस करून की मागील 22 वर्षामध्ये किंवा अजून इतर कुठले गुन्हे ह्या व्यक्तीच्या विरोधात आहेत का याची देखील माहिती घेत आहोत.